लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात आणि ज्या लाखो महिला लाभार्थी अपात्र झाल्यात त्या अपात्रांमध्ये आपण सुद्धा आहात, पैसे येत नाहीत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नमस्कार मित्रांनो, मी आशिष आणि आपल्या योजना कुंडली चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेच्या बऱ्याच लाभार्थी महिला आता योजनेच्या निकषात बसत नसून योजनेच्या बाहेर फेकल्या जात आहेत, कारण आता योजनेच्या निकषांमध्ये बदल होत आहेत। ह्या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा भार येत आहे व त्यामुळेच योजनेचे निकष कडक केले जात आहेत। यामुळेच बऱ्याच महिला येणाऱ्या काळातील व मागील हप्त्याला सुद्धा मुकणार आहेत। ज्या भगिनींना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांना हीच भीती आहे की माझा अर्ज बाद तरी झाला नसेल ना। हो, साहजिकच आहे, कारण गेल्या 9-10 महिन्यांपासून नवीन अर्ज नोंदणी तर बंद आहेच, पण जे पात्र आहेत त्यांना सुद्धा बाद करण्यात येत आहे। पण त्याला काही निकष आहेत। उदाहरणार्थ, गाव लेवलला एक सर्वे झाला आहे व ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, सरकारी नोकरदार आहे किंवा कुटुंबातील कोणीही शासकीय नोकरदार असेल किंवा ज्या महिला आयकर भरतात किंवा ज्या महिला शासनाच्या 1500 रुपयापेक्षा जास्त असणाऱ्या योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्या घरातील महिलांचे अर्ज डायरेक्ट रद्द करण्यात आले आहेत आणि भविष्यात हे प्रमाण अजून वाढू शकतं। एका माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 25 ते 30 हजार आणि संभाजीनगर जिल्ह्यामधील 70 ते 80 हजार महिलांचे अर्ज बाद केले आहेत। दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।